मानसी, हा बोल मनू. ईशाचं वय माहिती आहे ना तुला? काय सकाळी सकाळी काही काय प्रश्न विचारतेस तू? तू तिला 2-2 आईस्क्रीम्स खायला दिले. अगं किती नाजूक आहे ती, किती लहान आहे ती. लगेच त्रास झाला तिच्या घशाला. खोकतीये ती सारखी. अगं पण तिला आईस्क्रीम हवं होतं म्हणून मी दिलं तिला आईस्क्रीम. अगं ती लहान आहे, तू लहान नाहीयेस ना. तुला कळत नाही का की मागितलं की लगेच द्यायचं नाही म्हणून? मनू प्लीज, तू काही बोलतेस ना. आता औषध दे ना तिला. तू मुलांची डॉक्टर आहेस ना. मग आणि मला ओरडण्यापेक्षा तिला सांग ना. तिने मागितले 2 आईस्क्रीम्स म्हणून मी दिले. तिला सांग पुढच्या वेळेला नको मागूस म्हणून. प्लीज ताई गप्प बस. जस्ट शट अप. काय झालं मॅडम? बेबी ईशा बरी आहे ना? तू चुपचाप काम कर ना स्वतःची. बघ त्रास होतोय ना मला. तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. मलाच आपलं समाधान. मानसी, ईशाला ताप आलाय. बापरे, वाटलंच होतं मला. कालच शंका आली होती. इतका राग येतोय ना मला ताईचा. लहान मुलीला 2-2 आईस्क्रीम देतात का ग? एवढी साधी गोष्ट कळू नये तिला. बरं ते राहू दे. ईशाला औषध द्यायला हवं ना. हो हो, मी लगेच देते. आज ना मी तिला शाळेत नाही पाठवत. आज घरी आराम करू दे तिला. आणि मी आहे आज. कसं काय? तुला ऑफिस नाहीये? आणि मला कॉम्पेन्सेटरी ऑफ घ्यायचा आहे. घ्यायचाच होता, मी आज घेते. अगं हे फारच बरं होईल ग. तू असली तर मला काळजीच नाही. मी लगेच तिला 1 डोस देते. मी आत्ता देते आणि मग दिवसभरात 2 डोस तू दे. चालेल. तिला आज पूर्ण दिवस आराम मिळायला पाहिजे. हो, त्या डोसमुळे झोप येईलच तिला. चल